राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तौ वंदे रघुनंदनं. नमस्कार. भगवान श्रीरामांच्या भक्तांच्या कथा आपण पाहत आहोत. विशेषतः ज्यांना भगवान श्रीरामांचा प्रत्यक्ष संग मिळाला अशा रामायण काळातल्या आणि रामायणातल्या भक्तांच्या कथा आपण पाहतो आहोत. भगवान श्रीरामांचे अनेक भक्त त्याही काळामध्ये होऊन गेले. त्या भक्तांमध्ये ज्यांचा भगवंतांनी प्रत्यक्ष उद्धार केला त्यामध्ये भगवती अहल्या, तिचाही आपल्याला उल्लेख करावा लागतो. ही अहल्या कोण आहे आणि तिचा उद्धार भगवंतांनी का केला, ती भगवंतांची भक्त कशी झाली, याविषयीचा सगळा कथाभाग आज आपण पाहणार आहोत. तर भगवान श्रीराम लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर त्यांच्या सिद्धाश्रमामध्ये गेले होते. कारण असं होतं की विश्वामित्र ऋषी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या ऋषींनी मिळून काही यज्ञयाग करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी यज्ञयागाला सुरुवात केल्यानंतर त्या परिसरामध्ये असणारे मारीच, सुबाहू आणि इतरही राक्षस त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करत असत आणि त्यांचा यज्ञ पूर्णत्वाला जात नव्हता. तो यज्ञ पूर्णत्वाला जावा म्हणून विश्वामित्र ऋषींनी राजा दशरथाकडून श्रीरामांची मागणी केली आणि श्रीरामांना लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र आपल्या सिद्धाश्रमाकडे निघाले होते. विशेष म्हणजे यांचा सगळा प्रवास पायी पायी चालला होता. दिवसभर प्रवास करायचा, रात्री एखाद्या झाडाखाली विश्रांती घ्यायची, पुन्हा पुढे निघायचं. प्रवासामध्ये विश्वामित्र ऋषी रामांना आणि लक्ष्मणाला जंगलाची, झाडांची, पानाफुलांची, फळांची, प्राण्यांची, त्या परिसराची माहिती देत असत. आणि अशा पद्धतीने त्यांचा सगळा प्रवास होऊन ते सिद्धाश्रमात आले. सिद्धाश्रमात आल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी रामांना सांगितलं की आता पुढचे 6 दिवस माझं मौन व्रत असेल, मला तुमच्याशी काही बोलता येणार नाही, पण तुम्ही मात्र यज्ञाचं नीटपणाने डोळ्यात तेल घालून संरक्षण करा, कारण राक्षस कुठल्या वेळेला येतील ते सांगता येत नाही. त्याप्रमाणे श्रीराम आणि लक्ष्मण दोघंही सज्ज झाले. इकडे ऋषींनी यज्ञयागाला सुरुवात केली आणि श्रीराम लक्ष्मण या दोघांनी तिथे संरक्षण करण्याकरता गस्त घालायला सुरुवात केली. पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी कुठलंही विघ्न यज्ञामध्ये आलं नाही. दुसरा दिवसही दुपारपर्यंत सगळं काही शांत होतं आणि त्यामुळे असं वाटलं की आता बहुतेक कुणी येणार नाही. आणि थोडीशी दुपार झाल्यानंतर मात्र श्रीरामांच्या असं लक्षात आलं की एक मोठा ध्वनी कुठून तरी येतो आहे आणि त्यांना चाहूल लागली की बहुतेक हा राक्षसाचा आवाज असावा. आणि तेवढ्या वेळात त्यांना धनुष्यावरती बाण चढवायला सुद्धा वेळ झाला नाही. इतक्या कमी वेळामध्ये तो सुबाहू मारीच नावाचा राक्षस त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. त्यामुळे भगवंतांनी पटकन आपला बाण काढला आणि त्याला मारला, पण त्या बाणाला अग्र नसल्यामुळे तो राक्षस मारला गेला नाही. पण त्या बाणाच्या जोराने तो इतक्या लांब जाऊन पडला की त्यालाही कळेना की आपण कुठे नेमकं येऊन पडलो आहोत. तो तर बाजूला झाला, पण लगेच त्याचा भाऊ असणारा सुबाहू त्या ठिकाणी आला. त्याला मात्र श्रीरामांनी मारून टाकलं, त्याचा वध केला. त्यांच्याबरोबर आले इतरही राक्षस, त्यांचाही निपात लक्ष्मण आणि श्रीरामांनी दोघांनी मिळून केला आणि ऋषींचा यज्ञ सफळ संपूर्ण झाला. यज्ञ उत्तम पद्धतीने पार पडल्यामुळे सगळ्या ऋषींनी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या, अनेक उत्तम आशीर्वाद दिले. आपल्या यज्ञाचं काम आता पूर्ण झालं आहे.
मग श्रीरामांनी विश्वामित्रांना विचारलं की गुरुदेव, आता आपण काय करायचं आहे? आपलं यज्ञ ज्यासाठी तुम्ही आम्हाला इथे आणलं होता तो यज्ञ पूर्ण झालेला आहे. त्यावर विश्वामित्र ऋषी त्यांना म्हणाले की आता आपल्याला मिथिलेला जायचं आहे. लक्ष्मणाने विचारलं, मिथिला ही कोणाची नगरी आहे आणि तिथे आपण का जाणार आहोत? त्यावर विश्वामित्रांनी सांगितलं की मिथिला ही राजा जनकाची नगरी आहे आणि तिथे जनकाच्या कन्येचं, जानकीचं, सीतेचं स्वयंवर आहे. त्या स्वयंवरासाठी आपण मिथिलेला जाणार आहोत. आणि मग विश्वामित्र ऋषींनी रामाला आणि लक्ष्मणाला सीतेच्या जन्माची कथा सांगितली. त्यानंतर हे तिघंही मिथिलेकडे निघाले. त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासात नेहमीप्रमाणे अगदी पुढे श्रीराम असायचे, मध्यभागी विश्वामित्र ऋषी असायचे आणि मागे लक्ष्मण चालायचे. अशा पद्धतीने त्यांचा प्रवास चालू असताना वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती, गंगेची माहिती, गंगेच्या उगमाची माहिती, त्याचबरोबर श्रीरामांचा जो रघुवंश होता त्या वंशाची माहिती, असं सगळं काही विश्वामित्र त्यांना सांगत चालले होते. बरंच चालून पुढे गेल्यानंतर एक परिसर त्यांना असा दिसला की तिथे संपूर्ण उजाड होतं. तिथे फारशी झाडी नव्हती, कोणाची वस्ती पण नव्हती. तो सगळा प्रदेश बघितल्यानंतर श्रीरामांनी विश्वामित्रांना विचारलं, गुरुदेव, आपण आत्तापर्यंत एवढा प्रवास केला आणि या सगळ्या प्रवासामध्ये सगळा परिसर आपल्याला हिरवागार फळांनी, फुलांनी, झाडांनी बहरलेला दिसला आणि हाच प्रदेश मात्र असा उजाड का दिसतो आहे? त्यावर विश्वामित्र ऋषी म्हणाले की राम, हा प्रदेश पूर्वी अतिशय संपन्न होता. इथे अनेक लोक राहत होते, पण इथे एक विचित्र अशी घटना घडली आणि हा सगळा प्रदेश उजाड झाला. श्रीरामांनी विचारलं की गुरुदेव, इथे काय असं घडलं की ज्याच्यामुळे हे सगळं वातावरण इथलं बदलून गेलं? त्यावरती विश्वामित्र ऋषींनी मग अहल्याची गोष्ट श्रीरामांना आणि लक्ष्मणाला सांगितली. विश्वामित्र ऋषी म्हणतात की ह्या न्यायशास्त्राचे अत्यंत विद्वान, गाढे अभ्यासक असणारे महान असे गौतम ऋषी वास करत होते आणि त्यांच्याकडे शिकण्याकरता देशोविदेशीचे अनेक विद्यार्थी येत होते. भला मोठा त्यांचा आश्रम या ठिकाणी होता. सगळीकडे गजबजाट होता विद्यार्थ्यांचा. आणि गौतम ऋषी मात्र आपल्या चिंतनामध्ये कायम गढलेले असायचे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण द्यावं, त्यांच्या शंकांचं निरसन करावं, त्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याकरता उद्युक्त करावं, अशा पद्धतीने ते ज्ञानदानाच्या कार्यामध्ये कायम मग्न असायचे. आणि त्यामुळे त्यांचं जे दैनंदिन सगळं कार्य असायचं त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत असे. त्यांचं हे सगळं काम पाहून ब्रह्मदेवांना असं वाटलं की यांच्या मदतीला आपण जर कोणाला पाठवता आलं तर त्यांचं काम सुरळीतपणे, सुकरपणे होईल. आणि म्हणून प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी एका कन्येची निर्मिती केली. त्या कन्येचं नाव त्यांनी अहल्या ठेवलं आणि त्या कन्येला घेऊन ते गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषींना त्यांनी सांगितलं की ही माझी कन्या आहे आणि मी ही तुम्हाला अर्पण करतो आहे, तुम्ही हिचा स्वीकार करा. ही तुमची पत्नी म्हणून राहील, तुमची देखभाल करेल, तुमची काळजी घेईल आणि त्याच्यामुळे तुमची सगळी कामं व्यवस्थितरित्या तुम्हाला आणखीन पार पाडता येतील. गौतम ऋषींनी देखील त्याला होकार दिला आणि त्यांनी अहल्येशी विवाह केला.
आता गौतम ऋषी आणि अहल्या यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. गौतम ऋषींना आपल्या संसाराकडे बघायला फारसा वेळ नव्हता, तशी आवडही नव्हती. त्यांची पत्नी त्यांची अत्यंत मनोभावाने सेवा करत होती. त्यांना काय हवं नको त्यांच्या सगळ्या वेळा नीटनेटक्यापणाने पार पाडत होती. एकदा त्यांच्या आश्रमामध्ये देवराज इंद्र काही कारणानिमित्त आला आणि त्याने तिथे अहल्येला बघितलं. तिचं सौंदर्य पाहून तो मुग्ध झाला आणि त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी कामना निर्माण झाली. ती कामना त्याला शांत बसू देईना आणि एक दिवस तो आश्रमामध्ये गौतम ऋषी नाही असं पाहून आला. येताना त्याने गौतम ऋषींचं रूप घेतलं होतं, त्यामुळे अहल्येला सुरुवातीला कळलं नाही. पण नंतर तिच्या लक्षात आलं की हे गौतम ऋषी नसून देवराज इंद्र आहे. आणि तिने त्यांचं स्वागत, देवराज इंद्राचं स्वागत केलं. काही वेळाने गौतम ऋषी त्या आश्रमामध्ये आले. गौतम ऋषी आल्याचं पाहून अहल्येने इंद्राला पटकन तिथून निघून जायला सांगितलं. गौतम ऋषींनी इंद्राला तिथे बघितलं आणि त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी इंद्राला शाप दिला. इंद्र तिथून धावत पळत निघून गेला आणि त्यांनी कुटीमध्ये प्रवेश केला. कुटीमध्ये अहल्या भीतीने थरथर कापत उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती गौतम ऋषींची माफी मागत होती. गौतम ऋषी मात्र क्रोधाने लाल झाले होते आणि त्यांनी आपल्या पत्नीला अहल्येला शाप दिला की तू इथे धुलीवत भस्मीभूत होऊन राहा. दगडासारखी निष्क्रिय होऊन तू इथे राहशील आणि मी आत्ता तुझा त्याग करतो आहे असं ते म्हणाले. त्याबरोबर अहल्येला आपल्या कर्माचा, जे वाईट कर्म तिच्या हातून घडलं होतं त्याचा पश्चाताप व्हायला लागला आणि तिने त्यांच्या पायावर लोळण घेतलं आणि त्यांची माफी मागितली आणि मला शापातून मुक्त करा असं म्हटलं. गौतम ऋषी म्हणाले की मी आता काहीच करू शकत नाही, पण श्री विष्णू जेव्हा श्रीरामांचा अवतार धारण करून येतील त्यावेळेला ते इथे येतील आणि जर त्यांना तुझं आदरातिथ्य स्वीकारावंसं वाटलं तर तुझी या शापातून मुक्तता होईल आणि तरच मी तुझा स्वीकार करेल असं म्हणून गौतम ऋषी तिथून निघून गेले. गौतम ऋषी निघून गेल्याबरोबर त्या आश्रमामध्ये असणारे इतर ऋषी विद्यार्थी भराभर आश्रम सोडून निघून गेले. आता त्या आश्रमामध्ये केवळ ती अहल्या राहिली. ती अहल्या एका शिलाखंडाच्या मागे निष्क्रिय होऊन धुळीसारखी पडून राहिली आणि तिला गौतम ऋषींनी सांगितलं होतं की तू निष्क्रिय होऊन राहा, पण तप करत राहा. आता तप जे तिला करायचं आहे ते तप म्हणजेच श्रीरामांचं स्मरण, कारण श्रीरामांशिवाय आपला आता उद्धार होऊ शकत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. आणि आता तिला एकच ध्यास लागला होता, तो म्हणजे श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम आता केव्हा येतील, श्रीराम मला केव्हा भेटतील, मी त्यांची केव्हा माफी मागेल, ते मला या पापातून या शापातून कसे मुक्त करतील याविषयीची आस तिच्या मनामध्ये दिवसेंदिवस वाढत होती. अनेक वर्ष त्याच्यामध्ये निघून गेले, अनेक वर्ष आणि त्यामुळे तो सगळा परिसर उजाड झाला होता. तिथे आजूबाजूला कोणीही राहत नव्हतं. ही सगळी कथा विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मण या दोघांना सांगितली. ही कथा ऐकल्यानंतर श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले.
आणि विश्वामित्र ऋषी श्रीरामांना म्हणाले की राम, आता अहल्येचा उद्धार करायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. ते ऐकल्याबरोबर राम त्या कुटीकडे गेले आणि त्या कुटीजवळ असणारा जो शिलाखंड आहे त्याच्याजवळ जाताच तिथे त्यांच्या पावलांचा जो आवाज आला तो आवाज ऐकून त्या शिलेमागे निष्क्रिय होऊन पडलेली अहल्या एकदम बोलली. तिने विचारलं, कोण आहे? त्यावर श्रीरामांनी स्वतःचा परिचय दिला की मी अयोध्या नरेश राजा दशरथांचा पुत्र राम आहे. ते ऐकल्याबरोबर त्या शिलाखंडाच्या मागून एक अत्यंत कृश झालेला अस्थिपंजर बाहेर आलेला त्यांनी बघितला. कारण अहल्येने ह्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न पाणी सेवन केलं नव्हतं. केवळ वायुभक्षण करून ती राहिली होती आणि त्यामुळे केवळ एक हाडांचा सापळा त्या ठिकाणी शिल्लक राहिला होता. तिने रामांना बघितलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ती बाहेर आल्यानंतर रामांनी तिच्या पायांना स्पर्श केला, तिला नमस्कार केला. तिचं हृदय भरून आलं. ती गदगद झाली. काय बोलावं हे तिला समजेना. आणि मग त्याच वेळेला गौतम ऋषीही त्या ठिकाणी आले. अहल्येने गौतम ऋषींकडे बघितलं. गौतम ऋषी आणि अहल्या या दोघांना आपल्यासमोर पाहून श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांनीही त्या दोघांना नमस्कार केला, आदराने नमस्कार केला. अत्यंत भावूक असा तो क्षण होता. सगळ्यांच्याच डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. प्रत्येकाला कृतार्थ झाल्यासारखं वाटत होतं. आणि मग गौतम ऋषी आणि अहल्या या दोघांनी मिळून श्रीरामांची यथायोग्य अशी पूजा केली. श्रीरामांनी देखील ती पूजा स्वीकारली. त्यांचं आदरातिथ्य त्यांनी मनोभावे स्वीकारलं. आणि मग त्यांचा आनंदाने निरोप घेऊन ते निघाले. ते निघत असताना गौतम ऋषी श्रीरामांना म्हणाले की तुम्ही आता मिथिला नगरीमध्ये जाणार आहात. राजा जनकाचे जे पुरोहित आहेत, राजगुरू आहेत, ते आमच्या दोघांचे पुत्र शतानंद ऋषी आहेत. तर त्यांनाही आपल्या मातेच्या उद्धाराची अर्थात अहल्येच्या उद्धाराची कथा सांगा. कारण इतके दिवस झाले ते आम्हाला भेटलेले नाहीत आणि आपल्या मातेकडनं झालेली चूक, तिला मिळालेली शिक्षा, तिला आपल्या वडिलांनी सोडून दिलेली तिची अवस्था, यामुळे अतिशय दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. जेव्हा तुम्ही हे सांगाल की तुझी आई शापातून मुक्त झाली आहे, त्यावेळेला शतानंद ऋषींनाही अत्यंत समाधान होईल, आनंद होईल. श्रीरामांनी त्यांना होकार दिला आणि त्यांच्याविषयी मंगलकामना करून श्रीराम, लक्ष्मण त्यांच्या गुरुदेव विश्वामित्रांसोबत मिथिलेकडे रवाना झाले. तर अशा पद्धतीने ही भगवती अहल्येची गोष्ट आहे. भगवान श्रीराम सगळ्यांचाच उद्धार करतात. पतितांचा उद्धार करणारे ते आहेत. ते केवळ साधक योगी यांचा उद्धार करत नाही, तर सगळ्यांवर प्रेम करतात, सगळ्यांची भक्ती स्वीकारतात. जो कोणी अत्यंत आर्ततेने त्यांना साथ घालतो त्या प्रत्येकाला भगवंत प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही, हे आपल्याला या कथेमधून लक्षात येतं. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा एक नवीन कथा पाहूया. धन्यवाद.